जय श्रीकृष्ण। श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवंत श्रीकृष्णाचा जन्मदिवस। अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात मथुरेत प्रभू श्रीकृष्ण प्रकट झाले। धर्माचे रक्षण आणि अधर्माचा नाश तसेच भक्तांच्या संरक्षणासाठी त्यांनी विविध रूपे घेतली। ही रात्र नंदघोष असते। भक्ती, कीर्तन, पूजा, व्रत आणि उपवास याने भरलेली। या दिवशी पूजन करून भक्त श्रीकृष्णाला आपलं प्रेम, श्रद्धा आणि समर्पण अर्पण करतात। आज आपण साजरी करणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी, भक्ती, प्रेम आणि आनंदाचा दिवस। या पवित्र दिवशी श्रीकृष्ण पूजेची विधी याचे महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेऊया। सर्वात आधी आपण या पूजेसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी वेगवेगळ्या कलरची फुले घेतलेली आहेत आणि आपल्याला या पूजेसाठी 3 खाऊची पानं लागणार आहेत। अशा प्रकारचे पूजेचे ताट, अशी छोटी पळी आणि थंड पाणी आपल्याला इथे लागणार आहे। 5 प्रकारची फळे घ्यायची आहेत, नैवेद्यासाठी मी घेतलेली आहेत। त्यानंतर श्रीकृष्णासाठी झोका लागतो, तो झोका आहे। इथे मी श्रीकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे। पूजेसाठी श्रीकृष्णाची मूर्ती लागते। अत्तर लागतं, अत्तर श्रीकृष्णाला प्रिय असं आहे। उदबत्ती घ्यायचे, उदबत्तीचं स्टँड घेतलेलं आहे। हळद, कुंकू आणि एक सुपारी लागते, तांदूळ आणि साखर, त्याचबरोबर निरंजनही घेतलेले आहेत। त्याचबरोबर या पूजेमध्ये श्रीकृष्णासाठी प्रिय असलेल्या वस्तू काही घेतलेल्या आहेत। त्यातली पहिली म्हणजे तुळस, गाय आणि वासरूची मूर्ती आणि शंख। पंचामृतही घ्यायचं आहे। हे पंचामृत दूध, दही, तूप, साखर आणि मध यापासून बनवलेलं असतं। नैवेद्यासाठी मी इथे लाडू घेतलेला आहे। श्रीकृष्णासाठी 56 प्रकारचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात, त्यातलाच हा एक पदार्थ मी इथे नैवेद्यासाठी घेतलेला आहे। श्रीकृष्णाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि पाठावरचं एक वस्त्र घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे। तुम्ही नैवेद्यासाठी श्रीकृष्णाच्या आवडीचा कोणताही पदार्थ घेऊ शकता, जसे दही किंवा लोणी असे घेतले तरी चालेल। आता जिथे पूजा मांडायची आहे तिथे अशा प्रकारे पहिली जागा स्वच्छ करून घ्यायची, झाडून पुसून घ्यायचे। तिथे एक स्वस्तिक काढायचे, त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचे। पाट आपण ठेवणार आहोत त्या पाटाच्या साईडनेही रांगोळी काढून घ्यायची आहे, ज्याप्रमाणे व्हिडिओत मी दाखवले आहे त्याप्रमाणे। आता आपण ही सर्व तयारी झाली की पूजेला सुरुवात करूयात। सर्वात आधी पाटावरती हे वस्त्र व्यवस्थित अंथरून घ्यायचं आहे। सर्वात आधी कोणतीही पूजा करताना गणपतीची पूजा केली जाते, त्यासाठी या पाटावरती मी पाटाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला गणपतीच्या पूजनासाठी 2 खाऊची पाने ठेवलेली आहेत। सर्वप्रथम सुपारी घेऊया, त्यावरती पंचामृत घालून घेऊया। गणपतीची पूजा करतोय त्यामुळे पंचामृत स्नान करत असताना ओम गम गणपते नमः हा मंत्र म्हटला तरी चालतो। त्यानंतर थंड पाणी घालून घेऊया। सुपारी हातात उचलून घेऊया, पुन्हा एकदा थंड पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया। त्यानंतर ही सुपारी रुमालाने पुसून घ्यायची आहे। स्वच्छ पुसून झाल्यानंतर या पानांवर ठेवायची आहे। आता या गणपतीची आपण पूजा करूया। सर्वात आधी हळद कुंकू वाहून घ्यायचे। हळद कुंकू वाहून झालं की अक्षता आणि थोडी साखर वाहून घ्यायची। तुमच्याकडे जर दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वा वाहिल्या तरी चालतील। सगळ्यात शेवटी फूल वाहायचं आहे। अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा इथे पूर्ण झाली। आता आपण श्रीकृष्णाची पूजा करायला सुरुवात करूया। श्रीकृष्णाची मूर्ती जी आपण घेतली होती ती मूर्ती आता या ताटामध्ये घेऊयात। याच्यावरही आपण सर्वात आधी पंचामृत स्नानम करून घेणार आहोत, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर शुद्धोदक स्नानम म्हणजेच थंड पाण्यानेही आंघोळ घालणार आहोत। ही मूर्ती हातामध्ये उचलून घेऊन पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। रुमालाने व्यवस्थित पुसून घेऊया आणि श्रीकृष्णाला सर्वात आधी आपण वस्त्र घालून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी आता या श्रीकृष्णाला वस्त्र घालून घेत आहे। आता आपण पाठावर मध्यभागी हा झोका अशा प्रकारे ठेवून घेऊया आणि या झोक्यामध्ये श्रीकृष्णाला बसवूयात। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते। झोक्यावर बसवल्यानंतर श्रीकृष्णाची पूजा सुरू करूया। सर्वात आधी हळद कुंकू वाहून घ्यायची, अक्षता आणि साखर वाहून घ्यायची।
एक फूल श्रीकृष्णाला अर्पण करायचे। तुमच्याकडे एखादा छोटा हार असेल तर तोही तुम्ही श्रीकृष्णाला घातला तरीही चालेल। मोरपीस असेल तर मोरपीसही तुम्ही इथे बाजूला ठेवू शकता। श्रीकृष्णाचे सर्वात आवडतं म्हणजे अत्तर। ही पूजा झाल्यानंतर श्रीकृष्णाला दोन्ही साईडला अशा प्रकारे अत्तर लावून घ्या। त्यानंतर शंखाची पूजा करूया। श्रीकृष्णाला प्रिय असलेली वस्तू म्हणजे शंख। शंखावरही हळद कुंकू वाहून घेऊया। अक्षता, साखर व्हायची आहे आणि एक फूलही वाहून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता मी एक खाऊचे पान घेतलेले आहे, त्याच्यावरती गाय आणि वासरू याची मूर्ती ठेवत आहे, जे श्रीकृष्णाला प्रिय आहे। याची आपण पूजा करून घ्यायची आहे। हळद कुंकू, अक्षता, साखर वाहून घ्यायचे, त्यानंतर फूल अर्पण करायचे आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने गाय आणि वासरू ही आपली व्यवस्थित पूजा झालेली आहे। श्रीकृष्णाला प्रिय असलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे तुळस। अशा प्रकारे मी इथे तुळस घेतलेली आहे, छोट्या ग्लासमध्ये इथे साईडला ठेवलेली आहे। याची आपण इथे पूजा करून घेऊया। हळद कुंकू, अक्षता, साखर वाहून घ्यायचे आणि नंतर फूल अर्पण करायचे आहे। त्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी करंगळीच्या शेजारचं बोट जे असतं त्या बोटाने इथे चौकोन आखून घ्यायचा आहे पाण्याच्या साह्याने आणि त्याच्यावरती हे लाडू घ्यायचे आहेत। लाडू आणि पंचामृत याचं नैवेद्य आपण श्रीकृष्णाला इथे दाखवणार आहोत। तुम्ही कोणताही पदार्थ इथे श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता, जसं की श्रीकृष्णाला आवडतं लोणी, लाडू किंवा दही भात, शिरा केला तरीही चालेल। नैवेद्याचा जो शिरा असतो ते केला तरी चालेल। खडीसाखर जरी नैवेद्य म्हणून घेतली तरीही चालतं। 56 प्रकारचे पदार्थ श्रीकृष्णाला आवडतात, त्यापैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही नैवेद्यासाठी घेऊ शकता। आता इथे जे 5 प्रकारची फळं घेतलेली आहेत याचाही नैवेद्य आपण श्रीकृष्णाला दाखवून घेऊयात। कोणत्याही 5 प्रकारची फळे तुम्ही इथे नैवेद्यासाठी घेऊ शकता। फळांचाही नैवेद्य दाखवून झालाय। आता निरंजन लावून घेऊया, अगरबत्तीने ओवाळून घेऊया। निरंजन लावल्यावर अगरबत्तीने ओवाळूया। त्यानंतर अगरबत्ती मी इथे अशी एका साईडला ठेवत आहे। आता श्रीकृष्णाला निरंजनाने ओवाळून घेऊया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नमस्कार करून घेऊया आणि श्रीकृष्णाला झोका देऊया। अशा पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाची जन्माष्टमीची पूजा साजरी केली जाते। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्रीकृष्णाच्या कृपेने आपल्या जीवनात सदैव आनंद, शांती आणि प्रेम नांदो। जय श्रीकृष्ण। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक आणि शेअर करा। चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। शुभ जन्माष्टमी।